यवतमाळ शहरातील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात उभारण्यात आलेला सौर ऊर्जेवर आधारित आरो प्लांट सध्या बंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे। लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला हा जलशुद्धीकरण प्रकल्प नागरिकांच्या उपयोगात येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। शहरातील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जे आधारित स्वयंचलित जलशुद्धीकरण प्लांट सध्या धूळ खात पडल्याचं चित्र समोर आलं आहे। विशेष म्हणजे भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र गरज असताना हा प्रकल्प बंद अवस्थेत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे। पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी या आरो प्लांटचं थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं होतं। सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये ग्रामीण पुरवठा विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला। मात्र संबंधित विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे हा प्रकल्प सध्या निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे। यामुळे प्रशासनानं तातडीने या प्रकल्पाची दुरुस्ती करून तो सुरू करावा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे।